दादा आशिष शेलार म्हणतात आपण गद्दारी नाही, 2019 मध्ये गद्दारी शिवसेनेने केली, स्वतःसाठी उबाटा पळ काढला उबाटा गटाने, मतदारांची गद्दारी केली, उद्धव ठाकरे हेच गद्दार आहेत. ज्या आशिष शेलाराच्या पक्षाने अजितदादाविरुद्ध ट्रकभर पुरावे आणण्याचं जाहीर केलं होतं, ज्या आशिष शेलारांच्या पक्षाने 2014ला युती तोडण्याची घोषणा एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून केली होती, त्या आशिष शेलारांनी किंवा त्या भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेनं कोणती गोष्ट शिकवण्याची आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टी सातत्यानं या देशात, मी फक्त महाराष्ट्र बोलत नाही, सातत्यानं गद्दारी करत आलेली आहे. मागच्या वेळेस जर आमची अलायन्स होती तर आमचे किती उमेदवार पाडण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, त्याची यादी द्यायची का? हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कबूल केलेलं आहे. ही गद्दारी नव्हती. सोबत राहून पाठीत खंजीर खुपसणं ही गद्दारी नव्हती का? शिवसेना तो उघड छातीत वार तो पोटात. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. वार करणारी, पाठीत खंजीर खुपसणारी शिवसेना नाही. तेव्हा अशी शेलारांना ही गद्दारी आम्हाला शिकवण्याची कोणतीच आवश्यकता नाही. जर एकनाथ शिंदेना डावललं नसतं तर कदाचित पक्ष फुटला नसता आणि पवारांनी पण तेच केलं. अजित पवारांना जे हवं ते दिलं नाही, त्यामुळे पुत्रप्रेमापोटी या दोघांचे पक्ष फुटले. मला असं वाटतं एकनाथ शिंदेंनी फुटताना सांगितलं होतं की आम्हाला अजितदादा विकासाला हे देत नाही, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी आम्ही बसायचं का? शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास अजितदादा रोखतात, शिवसेना पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय असं सांगितलं होतं. पण आता ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. अजितदादाच्या मांडीला मांडी लावून कोण बसतो? सगळं दिसतंय. शिवसेना तुम्हाला दिल्लीच्या दारी नेऊन ठेवली, कोणी ठेवली? जी यांची गद्दारांनी केलेली शिवसेना ही टिकणार नाही फार, ही 2-4 महिन्याची. ही भाजपच्या कृपेवरची शिवसेना आहे, स्वाभिमानाची शिवसेना नाही. आणि मला असं वाटतं ही शिवसेना आज एक जागेसाठी तोंड लपून फिरावं लागतं यांना. वाटतं या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर येत आहेत. अफजल गुरुसाठी घोषणा देणारे आदित्य ठाकरेंसाठी सभा घेत होते. कोण? आशिष शेलार. अफजल गुरुसाठी कोण? त्यांनी स्पष्ट काँग्रेस कंधारला कोण अतिरेक्यांना सोडायला गेलं होतं? जरा आशिष शेलारांनी सांगा, विमान घेऊन कोण गेलं होतं कंधारला? विमानात बसून अतिरेक्यांना सोडायला कोण गेलं होतं? जरा आशिष शेलारांनी स्पष्ट करावं, मग अफजल गुरुविषयी बोलावं. अफजल गुरु आत्ताही बोलतो, तिकडून बोलतो. तुम्ही तर सांगितलं होतं आम्ही दाऊदच्या मुसक्या बांधू, असं करू, यू करू, तू करू. आता का करत नाही? उलट तुमचे एक मंत्री गिरीश महाजन तर त्यांच्याबरोबर पार्ट्या सोडत होते त्यांच्या नातेवाईकाबरोबर. हे तुम्हाला चालतं का? इक्बाल मिर्ची बरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध आहे. तुम्हीच ईडीने आता त्या तिथं ऑफिस आहे ज्या बिल्डिंगमध्ये प्रफुल्ल पटेल राहतात, ईडीने जप्त केलेलं आहे. इक्बाल मिर्चीकडून व्यवहार केलेला प्रफुल्ल पटेल यांनी सुस्पष्ट आहे, रेकॉर्डवर आहे. तो तुम्हाला चालतो आणि तुम्ही आम्हाला काय सांगता? दुसरा बावनकुळे असं म्हणाले की देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवला तर 100 कोटी वसुली फाईलची स्क्रिप्ट तयार आहे. ते असं म्हणतायत की बावनकुळेंनी वाजे की लादन फाईल्स, खिचडी फाईल्स, कोविड बॅग फाईल्स असे चित्रपट काढू शकतो. मला असं वाटतं आता इलेक्ट्रो बॉन्डवर एक फाईल काढा, हे माझं त्यांना आव्हान आहे. 6,000 कोटी रुपयाचं जे इलेक्ट्रो बॉन्ड आहे याच्यावर एक फाईल काढावी, असं मला माननीय या महाराष्ट्राचे नेते, जे फक्त सयाजीराव आहे, सगळे निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, यांनी याच्यावर एक पिक्चर काढण्याचा प्रयत्न करावा. इलेक्ट्रो बॉन्डवर कोणाला ईडीच्या नोटिसा दिल्या, कोणाला इन्कम टॅक्सच्या नोटिसा दिल्या, मग किती इलेक्ट्रो बॉन्ड निर्माण झाले, मग किती पद्धतीनं आता मेगा इंजिनिअरिंग कंपनी या महाराष्ट्रामध्ये, किती लोकांना त्यांना तुम्ही त्या सौर ऊर्जेचं काम दिलं. 389 या महाराष्ट्रामध्ये रस्त्याचं काम त्यांना, लाईट यांना, सौर ऊर्जेचं काम त्यांना. हे जरा भारतीय जनताने याच्याविषयी सुद्धा जरा बोलावं. मग मला असं वाटतं खिचडी बिचडी कोविडवर याच्यावर बोलावं. त्या मध्य प्रदेशमध्ये मेलेल्या माड्याचं अनुदान यांनी उचललेलं आहे. ते आज दिल्ली जो कार्यक्रम होतोय त्याला बावनकुळे म्हणतात ठगों का मेला. ठगों का मेला, जी भारतीय जनता पार्टीला देशाला ठगवते. बहुत हो गई महंगाई की मार, आपकी बार मोदी सरकार हे ठगवलं नाही. 2 कोटी बेरोजगाराला नोकरी देणार हे ठगवलं नाही. हर घर छत देणार हे ठगवलं नाही. हर घर जल देणार हे ठगवलं नाही. काळा पैसा आणणार हे ठगवलं नाही. आणि अशा गोष्टी आम्हाला शिकवतात. मला वाटतं हे ठगवलं नाही ठगवलं. नितीश कुमार काय काय बोलत होते भारतीय जनता पार्टीला ते जरा विचारावं.
त्यांच्याशी जरा बोलावं असं मला त्यांना आव्हान आहे माझं. टोमणे सम्राट असा पुन्हा एकदा त्यांनी उल्लेख केला उद्धव ठाकरेंचा. काय टोमणे सम्राट. आता तुम्हाला हे टीका उद्धवजी ठाकरे करत असतील आणि ते तुम्हाला टोमणे वाटत असतील तर मला असं वाटतं फक्त हे टोमणे अजून टीका बाकी उद्धवजी ठाकरे अजून ठाकरे फटके घ्यायचे बाकी आहे. निवडणुकीत येतील मग तुम्हाला कळेल ते टोमणे आहे का टीका आहे. मग तुम्हाला दे माय धरणी ठाय होईल ठाकरेंच्या फटक्याने लक्षात येईल तुम्हाला. आशिष शेलार म्हणतात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी एकटं उभं राहावं, मी सामना करेन. गरज नाही. आशिष शेलारला चॅलेंज आहे, चला लोकसभेत उभा राहा. आणि मला उद्धवजी ठाकरे सांगितलं मी स्वतः उभा राहील काय कोणी शिवसैनिक उभा राहील. आशिष शेलार शेपूट घेऊन पळालेला आहे, त्याला भाजप उभा राहा म्हणतं पण उभा राहत नाही बांद्र्यामध्ये. आशिष शेलार पुढे असं म्हणतात तुमच्या सख्ख्या भावाला घराबाहेर का काढलं, बहिणी का सोडून गेल्या, याचा तुम्ही विचार करा. तुम्हाला तिनक्याच्या सहकार्याची गरज आहे. मला असं वाटतं की आज भारतीय जनता पार्टीचे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, मी तर म्हणेल मोठे मोठे नेते मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी ज्यांनी पक्ष बनवला त्यांचे यांनी हाल केले. तर मला असं वाटतं हे शिवसेनेला काय भाऊबंदकी शिकवणार आहे, काय भावाचं हे शिकवणार आहे. कित्येक लोक तुमचे संजय जोशी कुठे गेले, ते विश्व हिंदू परिषदचे होते कोणते तोगडिया कुठे घालवले तुम्ही, ज्यांनी काम केलं होतं. आज तर तुम्हीच सगळं केलं असं दाखवत आहे. उमा भारती, साधी ऋतुंबरा कुठे आहेत या सगळ्या, आचार्य धर्मेंद्र कुठे आहेत हे लोक. आता तर राम मंदिर तर खरं या लोकांनी निर्माण केलं, आता हे क्रेडिट घ्यायला पुढे येतात. प्रकाश आंबेडकर म्हणतात मला राहुल गांधीच्या सभेत 5 मिनिटं देण्यात आली, नंतर 2 किंवा 3 जागा वंचित राहतो असं सांगितलं जात होतं. आम्ही गेले अनेक दिवस महाविकास आघाडीमध्ये त्यांचा समझोता नाही असं सांगत होतं असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं आजही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीवर यावे असे प्रयत्न आमचे आहेत. प्रकाश आंबेडकर या महाराष्ट्रातले एक संवेदनशील नेतृत्व आहे आणि आज जो लढा चालू आहे घटना मोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते, घटना तुडवण्याचं काम करते. मग तो प्रकाश आंबेडकरांसारख्या ज्येष्ठ संवेदनशील नेत्यांची ही मोठी जबाबदारी राहील. आज भारतीय जनता पार्टी देशात ज्या पद्धतीनं घटनेचा अवमान करू पाहत आहे, ही घटना हिचं संरक्षण करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि या लढ्यामध्ये मला वाटतं प्रकाशजी आंबेडकर, कारण जर भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा असेल तर सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आणि मला असं वाटतं जर एकत्र नाही आलं तर ही भारतीय जनता पार्टीला मदत होईल असं आम्हाला वाटतं. गोविंदा अभिनेते प्रचार करणार शिवसेनेचा महाराष्ट्रात सगळे कोण? गोविंदा. आता मला वाटतं गोविंदाविषयी आम्ही अजून काहीच बोललो नाही, परंतु राम नाईक माननीय हे उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. भले ते भारतीय जनता पार्टीचे विचार असेल पण एक महाराष्ट्राला एक आदरणीय व्यक्तिमत्व राम नाईकांचं आहे. आणि राम नाईकांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काय दिले गोविंदाविषयी, ज्यांनी दाऊदचे पैसे घेऊन निवडणूक लढवली, दाऊदच्या पाठिंबा ज्यांनी निवडणूक लढवली, हे आम्ही अजून बोललेलो नाही, हे राम नाईक साहेब बोललेले आहेत. आणि मला वाटतं आता आशिष शेलार वगैरे जे टिवटिव करतात त्यांनी हे जरा सांगावं. ज्यांनी शिवसेनेत गोविंदांना घेतलं, ती शिवसेना गद्दारांची शिवसेना आहे त्याच्यात घेतलं, त्याच्यात त्यांनी सांगावं की दाऊदचे पैसे घेऊन निवडणूक लढवली. हे आम्ही आरोप नाही केले, राम नाईक साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून असं गोविंदा कुठे गेलं, गोविंदाचा जमाना गेला. आता जमाना वेगळा आहे, आता गोविंदाचा जमाना राहिलेला नाहीये. आता कोण आहे हिरो नवीन, आता रणवीरचा जमाना आहे, अक्षय कुमारचा. गोविंदाचा कुठे संपला आता जमाना गोविंदाचा. ओके.